नवनीत राणांच्या धमकी प्रकरणामध्ये ओवेसींची चौकशी झाली पाहिजे। रवी राणांचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हे आरोप आहेत। ओवेसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय हे बाहेर येईल असं रवी राणा यांनी म्हटलंय। तर निवडणुका आल्यावर एका धर्माला टार्गेट केलं जातं असं बच्चू कडूंनी म्हटलं। मुद्दे संपले की झेंडे बाहेर येतात अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे। जे वक्तव्य त्यांनी केलं, श्री राम भगवंताबद्दल नवनीत राणा आपली बाजू मांडली, हिंदुत्वाचे विचार त्यांनी प्रखरपणे मांडले, त्याचा कशा पद्धतीने त्यांनी विरोध केला। त्यानंतर इम्तियाज अलीनी अनेक सभेमध्ये त्यांना दम दिला, अनेक ठिकाणी त्यांना चेतावणी दिली, अनेक ओएसीच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन आले, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी धमक्या दिल्या। अशा प्रकारचे धमकी देणारे गजाळ असले पाहिजे। या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा सक्षम आहे आणि त्यांनी पूर्ण याची सिरियसली दखल घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं काही दिवसानंतरच ओएसीची आणि त्यांची लिंक काय हे बाहेर येईल आणि मोठा स्फोट महाराष्ट्रामध्ये होईल। पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे। मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असन तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था। आरोप पाहिजे रवी राणांनी केला काय असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील याच्या मागे आहे। नाही, आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो। ते आता झेंडे बाहेर येणारच आहे, हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल, लोकांना समजून घेतलं पाहिजे।